नमस्कार. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सोप्या आणि सुटसुटीत कमी मसाल्यांच्या रेसिपी करणार आहे. तर आज आपल्याला बनवायची उसळची भाजी. उसळची भाजी बनवताना काय करायचं, ज्याप्रमाणे आपण चुलीमध्ये कांदे आणि खोबरं जसं भाजतो त्याप्रमाणे आपण गॅसवर भाजून घ्यायचं. प्रत्येकाकडे चूल असेलच असं नाही, असली तर चांगलीच गोष्ट आहे. भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या, कोथिंबीर टाकायची आणि दळून घ्यायचं. सगळं छान दळून घेतलं की एक वाटण तयार होतं खोबऱ्या आणि कांद्याचं. नंतर आपल्या कढईमध्ये तेल घालायचं. तेलात ठेचलेला लसूण आवर्जून घालायचा, त्याच्याने चव खूप छान येते. ठेचलेला लसूण घालायचा, तो तळायचा आणि घरचा काळा मसाला घालायचा आणि त्यावर आपण वाटलेलं वाटण घालायचं. वाटण छान परतू द्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतायचं. तेल सुटलं की त्यामध्ये थोडीशी हळद घालून आपली मटकीची उसळ मोड आलेली ती घालायची. आणि जर मी इथे कच्ची घातलेली आहे, तुम्ही जर उकडून घेतली तर चांगली गोष्ट आहे, उकडून घ्या, नाही तर मग तशीच घाला. त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालायची, भाजी शिजवून घ्यायची. झाली आपली मटकीची उसळ. तर ताट वाढलं आहे. तुम्हाला सांगू का, जेवणापेक्षा जेवणाचं ताट कसं आहे ना, हे जास्त महत्त्वाचं असतं. तर यामध्ये भात, उसळची भाजी, चपाती, शेव आणि कांदा, कैरी, बीट आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.